नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, डिफेन्स सेक्टरला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल क्लिअर्स आर्म्स प्रपोजल वर्थ ₹79,000 कोटी टू बूस्ट मिलिटरी पॉवर. तर मित्रांनो, डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने मिलिटरी पॉवरला बूस्ट देण्यासाठी 79,000 कोटी रुपयांचा प्रपोजल क्लिअर म्हणजे या प्रपोजलला मंजुरी दिली आहे. तर चला बघूया या प्रपोजलचा उपयोग कशासाठी होणार आहे. या 79,000 कोटी रुपयांचा उपयोग. तर मित्रांनो, डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी सांगितले की या 79,000 कोटी रुपयांचा उपयोग आर्म फोर्सेससाठी नवीन मिसाईल सिस्टम, हाय मोबिलिटी व्हेकल आणि नवाल सरफेस गन्स आणि अदर इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी या 79,000 कोटी रुपयांच्या फंडचा उपयोग करण्यात येणार आहे. तसेच इंडियन आर्मी या फंडमधला काही फंड यूज करणार आहे. नाग मिसाईल सिस्टम, ग्राउंड बेस मोबाईल ELINT सिस्टम अँड हाय मोबिलिटी व्हेकल्स, त्याचसोबत मटेरियल हँडलिंग क्रेन खरेदी करण्यासाठी. तसेच NAMIS याला एन्हान्स करण्यासाठी याची कॅपेबिलिटीज या फंडचा काही उपयोग इंडियन आर्मी या वस्तूंसाठी खरेदी करण्यासाठी करणार आहे. तसेच मित्रांनो, या 79,000 कोटी रुपयांमधला फंडचा यूज इंडियन नेव्ही सुद्धा करणार आहे. लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक्स, 30 नवल सरफेस गन, ॲडव्हान्स लाईट वेट टॉर्पेडोज, इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड सर्च अँड ट्रॅक सिस्टम अँड स्मार्ट ॲम्युनिशन फॉर 76 सुपर रॅपिड गन माउंटेन खरेदी करण्यासाठी या फंडचा उपयोग इंडियन नेव्ही करणार आहे. तसेच आपण पुढे सुद्धा बघू शकतो की कशासाठी इंडियन नेव्ही याचा उपयोग करणार आहे 79,000 मधला फंडचा. तसेच मित्रांनो, जर आपण इंडियन एअरफोर्स बघितला तर या 79,000 कोटी रुपयांमधला फंडचा उपयोग इंडियन एअरफोर्स सुद्धा करणार आहे. आणि इथे कशासाठी इंडियन एअरफोर्स या फंडचा उपयोग करणार आहे येथे लिहिलेले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया या जो डिफेन्स मिनिस्टरने 79,000 कोटी रुपयांच्या प्रपोजलला मंजुरी दिली आहे. या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आधीच क्लिअर करून देत आहे की माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही. मी फक्त हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण BDL म्हणजे भारत डायनॅमिक्स लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93%, FISची होल्डिंग आहे 2.43%, DISची होल्डिंग आहे 11.30% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.34%. आणि मित्रांनो, भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. याचा अर्थ म्हणजे भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर लोनसाठी प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, FISची होल्डिंग आहे
18.14%, DISची होल्डिंग आहे 20.88% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.84%. आणि मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण BEML लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.03%, FISची होल्डिंग आहे 5.82%, DISची होल्डिंग आहे 18.54% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.62%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार BEML लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.03% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.22%, FISची होल्डिंग आहे 1.97%, DISची होल्डिंग आहे 5.65% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.15%. आणि मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.22% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.50%, FISची होल्डिंग आहे 3.26%, DISची होल्डिंग आहे 1.99% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 20.25%. आणि मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.50% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.91%, FISची होल्डिंग आहे 3.22%, DISची होल्डिंग आहे 6.48% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.38%. आणि मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.91% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की DAC म्हणजे डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने 79,000 कोटी रुपयांच्या प्रपोजलला मंजुरी दिली आहे. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.